नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 29 नोव्हेंबर 2025. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे फोन येत होते की आता पाऊस येणार आहे का. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं, एक आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घोंघावतंय. तर त्याचं नाव आहे टिटवा. ते चक्रीवादळ काय होणार आहे, इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे. ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे, पाऊस काय येणार नाही. म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा. मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे, एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे, तेलंगणामध्ये पडणार आहे, कर्नाटकमध्ये पडणार आहे, केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे. म्हणून हा अंदाज घ्यायचा. पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार नाही. महाराष्ट्रात मग काय परिणाम जाणवणार, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणजे उद्याच्याला 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 2 डिसेंबर 2025 ह्या 3 दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे. असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता आभाळ आलं आणि पाऊसच येतोय का, पण काही चिंता करू नका, पाऊस काय येणार नाही. द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही, फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं राहणार आहे, धुळी राहणार आहे, धुराळी राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर, यवतमाळ, इकडं आदिलाबाद, धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण राहील 3 दिवस, आणि तिकडे 2-3 ठिकाणी थेंब देखील पडतील. म्हणून ही अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठं पाऊस पडणार नाही, पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही, मराठवाड्यात देखील पडणार नाही, विदर्भात देखील पडणार नाही. फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर, नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील. म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही, पाऊसच येणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसा देखील धुकं धुळी राहणार आहे. दिवसा देखील असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे. म्हणून हे लक्षात यायचं. उत्तरेकडून वारं सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे, परत थंडीला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मागं जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही.